घेवड्याची भाजी कोणाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने झटकेपट घेवड्याची भाजी करून बघा. अगदी गावरान पद्धतीने, सोप्या पद्धतीने चवदार अशी भाजी बनते. त्यासाठी अशा घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून घ्यायच्या. इकडे बघू शकता, मस्त स्वच्छ धुवून ह्या शेंगा निवडून घेतल्यात. तेलामध्ये कांदा, टमाटर आणि थोडेसे जिरे, कढीपत्ता टाकून परतून घ्यायचं. थोडंसं परतून झालं, कांदा टमाटर परतून झालं की याच्यामध्ये थोडा गरम मसाला, थोडा धना पावडर, थोडासा लाल तिखट मसाला, जसंही आवडेल तुम्ही असे बेसिक सगळे मसाले आपले, हळद, मीठ वगैरे, गरम मसाला, हे सगळं आपल्या अंदाजानुसार टाकायचे. चवीनुसार मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं. तेल सुटलं की याच्यामध्ये ना खोबरं, लसूण आणि शेंगदाण्याचा थोडासा कूट टाकायचा. हे बघा, ह्याने ना खूप छान चव येते भाजीला. कोणतंही वाटण नाही केलं तरी हरकत नाही, ह्या एक कूट टाकला ना तरी भाजीला चव येते. मासे मसाल्यामध्ये थोड्याशा शेंगा टाकून एकजीव करून घ्यायचा, वाफेवर शिजून द्यायची. 1-2-3 मिनटातच वाफेवर ही भाजी छानपैकी खाण्यासाठी तयार होती. चवदार, टेस्टी, खमंग अशी ही घेवड्याची भाजी एकदा नक्की करून बघा. ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील. सोप्या पद्धतीची चवदार अशी वालपापडी म्हणजेच घेवड्याची भाजी झाली आहे खाण्यासाठी तयार. भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.